मनोज जरांगे पाटलांच्या 8 पैकी 6 मागण्या या राज्य सरकारकडून मान्य करण्यात आल्या आणि अखेर मनोज जरांगे पाटलांचं 5 दिवसांचं उपोषण जे आहे ते उपोषण देखील सुटलं। हैदराबाद गॅजेट संदर्भातला जी.आर राज्य सरकारकडनं आज प्रसिद्ध करण्यात आला। या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत कायदेतज्ञ असीम सरोदे सर आहेत। सर, अखेर 5 दिवसानंतर मनोज जरांगे पाटलांचं उपोषण जे आहे ते सुटलं। राज्य सरकारकडनं हैदराबाद गॅजेटचा जी.आर काढण्यात आला। नेमकं हे गॅजेट काय आहे? हैदराबाद गॅजेट असेल किंवा सातारा गॅजेट असेल, याच्यामध्ये मराठा समाजाचं पर्सेंटेज, जे कुणबी मराठा आहेत अशांचं पर्सेंटेज काय आहे याबद्दलचा उल्लेख केलेला आहे। त्यामुळे तो एक आकडा आहे आणि आकड्यानुसार कोणतं कोणते कुटुंब त्यातले कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी अशा याच्यासाठी पात्र आहेत OBC समाविष्ट करण्यासाठी, याबद्दलची कोणतीही स्पष्टता होत नाही आणि त्यामुळे त्यांचं व्हेरिफिकेशन सरकार करणार आहे। माझं हे म्हणणं होतं मनोज दादांना की त्यांनी व्हेरिफिकेशन सरकारने करण्याची मर्यादा काय असणार, किती दिवसात व्हेरिफिकेशन करून देणार याबद्दलचा स्पष्ट उल्लेख जी.आरमध्ये असण्याची आवश्यकता होती। त्याची कार्यवाही कशी करणार याबद्दलचं नक्की सरकारचं म्हणणं काय हे जी.आरमध्ये असण्याची आवश्यकता होती। दुसरा मुद्दा असा आहे की आरक्षण का मागितलं जात आहे, तर आरक्षण मागण्यामागची भूमिका अशी आहे की शिक्षण महाग झालेलं आहे, ते शिक्षण मोफत असलं पाहिजे। त्यानंतर नोकऱ्या मिळत नाही, नोकऱ्यांमध्ये संधींची समानता असली पाहिजे। या दोन गोष्टींसाठी मुख्यतः आरक्षण होतं। समजा संपूर्ण मराठा समाजाला सरसकट आरक्षण सरकार देणार नाही आहे आणि मनोजदादांनी सुद्धा ती मागणी एक प्रकारे मागे घेतलेली आहे की सरसकट हा शब्द काढा, पण कुणबी मराठा नोंदी असेल त्यांना कुणबी प्रवर्गामध्ये OBC प्रवर्गामध्ये घ्या, असं त्यांचं मत होतं। ते अंशतः सरकारने मान्य केलेलं आहे आणि याच्यामधून खूप काही हाती लागेल की नाही याबद्दल अंमलबजावणी कशी होते तेव्हाच आपल्याला ते कळेल। त्यामुळे शिक्षणाबद्दलचा भर द्यायला पाहिजे होता असं माझं स्पष्ट मत आहे। मनोजदादांनी असं सांगायला पाहिजे होतं की शिक्षणासाठी वेगळी तरतूद, आर्थिक तरतूद करा आणि मराठा समाजातल्या मुलांना मुलींना मोफत शिक्षण पदवीपर्यंतचं राहील अशा प्रकारची घोषणा जी.आरच्या द्वारे करून घेणं आवश्यक होतं असं मला वाटते। त्याचबरोबर नोकऱ्यांची हमी कोणत्या क्षेत्रामध्ये, कोणत्या विभागांमध्ये, यंत्रणेतल्या कोणत्या प्रभागांमध्ये नोकरी मराठा समाजातल्या मुलांना देण्यात येईल त्याबद्दलची स्पष्टता जी.आरमध्ये असण्याची गरज होती आणि तसा एक वेगळा जी.आर काढायला लावायला पाहिजे होता। म्हणजे जे केवळ निवडणुकांच्या वेळेस पैसे वाटप करतात, लाडकी बहीण योजना किंवा अशा वेगवेगळ्या योजनांच्या खाली नुसते पैसे वाटप मतदारांना केलेलं आहे, त्यांना रचनात्मक काम करण्यासाठी, आर्थिक तरतूद करण्यासाठी बाध्य करणं हे मनोजदादा जरांगेंनी करायला पाहिजे होतं असं मला वाटते आणि ते शक्य होतं। कदाचित याची अंमलबजावणी आता कशी होते, सरकारने जे जी.आरच्या नावाने जे काही काढलेलं आहे त्याच्यावरून आपल्याला सरकारची नियत साफ होती का हे कळेल। या अगोदर सुद्धा सरकारकडनं असे प्रयत्न अनेकदा झाले, मात्र ते न्यायालयामध्ये चॅलेंज झाल्याचं पाहायला मिळालं होतं। तर आता हा जो सरकारने हैदराबाद गॅजेटचा जी.आर काढलेला आहे त्यानुसार आरक्षणाचा आम्ही देऊ असं मनोज जरांगे पाटलांना सांगितले, तर याबाबत न्यायालयीन प्रक्रिया काही किंवा हे पण न्यायालयामध्ये चॅलेंज होईल असं वाटतं? हे जे जी.आर आहे त्याच्यातली भाषा जी सरकारी असणार आहे त्याचा नेमका अर्थ काय होतो हे जी.आर प्रत्यक्ष वाचल्यावर आपल्याला कळेल। परंतु जर मराठा समाजाची फसवणूक करणारी भाषा जी.आरमध्ये वापरली असेल आणि मुख्य मुद्द्याला डावलण्याचा प्रयत्न केला असेल तर मराठा समाजातल्या आंदोलकांतर्फेच कदाचित यावेळेस केसेस दाखल होऊ शकतात की सरकारने स्वच्छ दृष्टिकोनातून जी.आर न काढता मराठा समाजाची फसवणूक करणारे जी.आर काढलेले असतील तर त्याबद्दलसुद्धा मग कृती केली जाईल असं मला वाटतं। सर, काल आपण बोलताना असा एक उल्लेख केला होता की संविधानिक संशोधन जर झालं आणि आरक्षणाची कॅप जर 50%च्या वरती नेली गेली तर हे सगळे आरक्षणाचे जे आहेत वाद जे आहेत ते मिटू शकतात। नेमकं संविधानिक संशोधन काय म्हणता येईल किंवा कसं केलं जाईल? यापूर्वीसुद्धा मी मनोजदादा जरांगेंना सांगण्याचा प्रयत्न केला। आजसुद्धा त्यांच्या काही लोकांचे फोन आले तेव्हा मी सांगण्याचा प्रयत्न केला की त्यांनी यापुढचं आंदोलन तरी आता दिल्लीला केलं पाहिजे, कारण की केंद्र सरकारच्या अखत्यारीत हा विषय आहे की 50% आरक्षण संविधानिक संशोधन करून त्यांनी जर वाढवलं तरच कायमस्वरूपी तोडगा निघू शकतो। नाहीतर मराठा म्हणून केवळ नोंद आहे त्यांना याच्यानंतर आरक्षण मिळणं कठीण राहील अशी परिस्थिती आत्ता तरी दिसते आपल्याला। म्हणून मी एक मागणी अशी पण करावी असं त्यांना सुचवलं होतं, कदाचित उशीर झाला ती सुचवण्यासाठी। परंतु माझं असं म्हणणं आहे अजूनही की मनोजदादा जरांगेंनी सरकारला हे सांगायला पाहिजे की मुख्यमंत्र्यांनी तातडीने एक पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहून या आरक्षणाच्या
आंदोलनाबद्दलची माहिती दिली पाहिजे आणि हे सांगितलं पाहिजे की या संदर्भात संविधानिक संशोधनाची गरज असेल तर संविधानिक तशा प्रकारचा बदल करून घेण्यासाठी, संविधानिक सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने लवकरात लवकर पावलं उचलावे, निदान असं पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठवायला पाहिजे, असा आग्रह एक ठेवायला पाहिजे होता असं मला वाटतं. हे होते असीम सरोदे, ज्यांच्याकडून आपण हैदराबाद गॅजेटच्या अनुषंगानं जे आज सरकारकडनं अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे, मनोज जरांगे पाटलांच्या 8 पैकी 6 मागण्या ज्या आहेत त्या मान्य देखील केल्याचं सरकारने म्हटलेलं आहे. तर या सगळ्या अनुषंगाने आपण कायदेतज्ञ असीम सरोदे यांच्याशी चर्चा केली. कॅमेरा पर्सन निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. ₹1 भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त ₹32,999 पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.